नमस्कार. तर आपण आपल्या चॅनलवर अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीज दाखवत असतो. तर आज मी तुम्हाला अशीच एक टेस्टी आणि चमचमीत रेसिपी दाखवणार आहे. क्रिस्पी भेंडी ही कशी करायची, त्याच्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी आपण काय वापरणार आहे, चटपटीत होण्यासाठी आपण काय घालणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर बघा आपली भेंडी किती छान आणि चमचमीत दिसते. दिसायलाच एवढी छान दिसते की तोंडाला पाणीच सुटते. बघा एकदम अशी मोकळी झालेली आहे भेंडी आपली आणि खायला पण खूप छान लागते. ही भेंडी जर तुम्ही खाल्लात तर जेवणासोबत तुम्हाला पापड वगैरे घ्यायची काहीच गरज पडणार नाही. तर त्यासाठी मी इथं पावशेर भेंडी घेतलेली आहे. भेंडी आपल्याला कवळीच घ्यायची आहे, जास्त जून वगैरे घ्यायची नाही आहे. आता मी भेंडी छान स्वच्छ धुवून घेते, कारण त्याला वर थोडीशी घाण पण लागलेली असते आणि त्याच्यावर थोडीशी कूस पण असते, त्याच्याने आपल्या हाताची वगैरे खाज होऊ शकते. तर इथं बघा मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता भेंडी आपल्याला एका कपड्यावर काढून त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी राहून द्यायचं नाही आहे. पाणी जर राहून दिलं तर आपली भेंडी चिकट होते, चिरतानाच जास्त चिकट होते. त्यामुळे त्याला स्वच्छ असं पुसून घ्या, त्याचं पूर्ण पाणी निघालं पाहिजे. बघा इथं भेंडी माझी स्वच्छ पुसून झालेली आहे, पूर्ण पाणी मी त्याचं पुसून घेतलं आहे. आता आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे. भेंडीचे जास्त पातळ असे काप करू नका, कारण जास्त पातळ काप केलात तर तुमची भेंडी जास्त चिकट होऊ शकते, लवकर भाजली जाणार नाही. त्यामुळे असेच मोठे मोठे थोडेसे काप करून घ्यायचे. आता मी सगळी भेंडी इथं चिरून घेते आणि मध्ये मध्ये बघत चला, कारण भेंडी आतमध्ये खिडकी पण असू शकते. एकसारखी चिरली गेली तर भेंडी तुमची खिडकी वगैरे आहे असं हे तुम्हाला कळणार नाही. बघा माझी भेंडी इथं चिरून झालेली आहे. आता आपण भेंडीच्या मसाल्यासाठी इथं अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचाला थोडीशी कमी अशी हळद आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे मी इथं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन, म्हणजे पावशेर भेंडीला मी इथं 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या म्हणजे जेवढी भेंडी असेल त्याच्या ह्याने तुम्ही बेसन घ्या. इथं पावशेर भेंडीला 4 चमचे हे प्रमाण बरोबर आहे. तर हे छान मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण आपल्याला पीठ करायचं नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. बघा मी तर थोडं थोडं आपल्याला लागल तसंच तुम्ही पाणी घेऊन हे पीठ मिक्स करा. एकदम पाणी ओतलंसा तर तुमचं पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊनच पीठ छान मिक्स करून घ्या. त्याच्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्या पिठाच्या, नाहीतर मग ते गुठळ्या तशाच राहिल्या जातील तुमच्या बॅटरमध्ये. त्यामुळे हे छान मिक्स करून घ्या, त्याच्या गुठळ्या पूर्ण मोडून घ्या. बघा हे असंच मिश्रण आपल्याला हवं आहे, जास्त पातळ पण नको आहे. तर इथं माझं बेसनचं मिश्रण झालेलं आहे बरोबर. आता आपण ह्याच्यामध्ये भेंडी मिक्स करून घेणार आहे. बघा इथं आपली भेंडी पण छान मोकळी आहेत, म्हणजे त्याच्यात पाणी राहिलं नसल्यामुळे ती व्यवस्थित चिरली पण गेली. आता हे भेंडी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हे बॅटर सगळ्या भेंडीला लागलं पाहिजे एकदम व्यवस्थित. बघा आता आपल्या इथं भेंडी पण व्यवस्थित मिक्स झालेली आहे. बघा अशीच आपल्याला तुम्हाला पण करून घ्यायचे. आता एका पॅनमध्ये मी इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ह्या भेंडीला थोडं तेल जास्तच लागतं. आता मी त्या तेलामध्ये थोडंसं जिरं घेतलेलं आहे. जिरं छान तडतडलं की त्याच्यात थोडंसं हिंग घालून घ्यायचा. हिंगाने टेस्ट पण छान येते. आता आपली भेंडी त्याच्यामध्ये घालून घ्या आणि स्टार्टिंगला आपल्याला फुल गॅसवरच आपली भेंडी परतून घ्यायची, कारण बारीक गॅसवर आपल्याला परतायची नाही आहे. पहिले 1-2-3 मिनटं आपल्याला फुल गॅसवरच आपली भेंडी परतून घ्यायची. बघा आता मी तेलात सगळी भेंडी घातलेली आहे आणि मी छान आता त्याला परतून घेणार आहे. तुम्ही जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅनचाच वापर करा, कारण जर पातळ बुडाची कढई वगैरे घेतली, एखादं भांडं घेतलं तर तुमची भेंडी खालीच जास्त चिकटली जाऊ शकते. त्यामुळं जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅनच तुम्ही वापरा. बघा आता इथं
मी भेंडी छान भाजलेली आहे. आणि आपण ते भेंडी क्रिस्पी होण्यासाठी आपण इथं बेसनचा वापर केलेला आहे. बेसनमुळे आपली भेंडी छान क्रिस्पी पण होणार आहे. बघा आता भेंडी भाजली आहे माझी थोडीशी. आता मी त्याला बारीक गॅसवर म्हणजे कमी गॅसवर भाजून घेणार आहे. आता ही आपल्याला भेंडी दिसताना थोडीशी चिकट दिसते, चिकट झालेली, पण जशी भाजत जाईल तशी ती मोकळी होत जाते, सुट्टी सुट्टी होते. बघा आता इथं माझी भेंडी थोडीशी भाजलेली आहे. आता मला थोडंसं तेल अजून लागत आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी अजून 1 चमचा तेल त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि भेंडी छान परतून घेणार आहे. तेल थोडंसं जास्त लागतं कारण मग भेंडी अशी सुटसुटीत होणार नाही आणि छान अशी भाजली पण जाणार नाही. तुमची भेंडी चिकटच राहू शकते. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही तेल वापरा. बघा इथं भेंडी आपली किती मोकळी झालेली आहे आणि सुटसुटीत झालेली आहे. त्याचा चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे. आणि चटपटीत होण्यासाठी बघा इथं मी चाट मसाला वापरलेला आहे. तुम्हाला जर चाट मसाला आवडत नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा पण वापर केला तरी चालेल. इथं मी चाट मसालाच घालणार आहे कारण चाट मसाल्याने भेंडीला टेस्ट पण खूप छान येते आणि त्याची चव पण छान लागते. बघा आता इथं आपली भेंडी झालेली आहे. बघा किती छान गोल्डन रंगावर मी भाजलेली आहे भेंडी. तुम्ही पण अशीच भाजून घ्या म्हणजे तुमची भेंडी पण छान क्रिस्पी होईल. बघा आपली भेंडी किती छान दिसते. बघूनच तोंडाला पाणी सुटते ना, खावीशी वाटते. तर अशीच भेंडी तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि अशाच माझ्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते. ही भेंडी जर तुम्ही एकदा केली तर घरी पापड वगैरे तळायची पण तुम्हाला गरज पडणार नाही. छोट्या मुलांच्या डब्यासाठी वगैरे तुम्ही ही भेंडी बनवू शकता. झटपट होते, जास्त वेळ पण त्याला लागत नाही. बघा आपली भेंडी किती छान दिसते आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा.